नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मावळचे खासदार श्रीरंग आप्पासाहेब बारणे यांच्या आग्रहाखातर रसायनी बोरिवली गावात येणाऱ्या जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प स्थगित केल्याचं जाहीर केलं. जैव वैद्यकीय प्रकल्प बोरिवली रसायनी पाताळगंगात येणार असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत MIDC कार्यालयावर हजारोंच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढून विरोध दर्शवला होता. यामुळे प्रशासनाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहून हा प्रकल्प स्थगित करण्यात आला. याकरता सर्वपक्षीयांनी विरोध दर्शवला होता. नवी मुंबईतील कोपरी भागातून एका 3 वर्षीय मुलीचं अपहरण झालं होतं. याबाबत मुलीचा शोध घेण्यात यश आलंय. यातील साहिल म्हात्रे या आरोपीस अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी मनीष सोनी अद्याप फरार आहे. या वेगवान तपासात कोपरखैरणीतील राफो नाईक चौकात राहिल म्हात्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला पकडल्यावर पीडित मुलीची सुटका करण्यात आली. हे अपहरण नेमकं का केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनीष सोनी या फरार आरोपीनं मुलीचं अपहरण करण्यास सांगितलं असल्याचं साहिल म्हात्रे याने सांगितलं. भूम येथील सूरज तोरकड यानं त्याची पत्नी पूर्णिमा मनोहर पासलकर वय 18 वर्ष राहणार पुणे हिचा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पूर्ण शरीर जाळलं होतं. परंतु मयत महिलेचं प्रेत हे आरोपी सूरज तोरकड याने तिची अल्पवयीन प्रियसी हिचे असल्याचे भासवण्याकरता तिचे सुसाईड नोट मृतदेहाजवळ टाकली. मात्र भूम पोलिसांच्या तपासानंतर भूम पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील आरोपी सूरज लहू तोरकड वय 20 वर्ष आणि इतर आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सूरज हा भूम येथून फरार झाला होता. मात्र पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो पनवेल येथे असल्याची खात्री झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी भूम पोलिसांबरोबर संयुक्त कारवाई करीत आरोपी सूरज तोरकड याच्या मुसक्या आवळल्या. अलिबाग मुरुड मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांनी विविध लोकाभिमुख कार्य करत सर्वसमावेशक विकास करताना मुस्लिम बांधवांसाठीही भरीव निधीची तरतूद केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात आमदार महेंद्र दळवी यांच्या निधीतून निर्माण झालेल्या खंडाळा पीर मजीद पेवर ब्लॉक रस्ता आणि सुशोभीकरण कामाचं शानदार उद्घाटन रिपाई नेते सुनील सप्रे, फारुख सय्यद, मुझफ्फर पल्लवकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार महेंद्र दळवी यांनी येथील रस्ता आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी दळवी यांचे आभार मानले. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या आदेशानुसार मोहपाडा मध्यवर्ती कार्यालयात संघटना मजबूतीकरणासाठी आढावा बैठक आणि पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम पार पडला. यावेळी आगामी निवडणुका अनुषंगाने संघटना बांधणीसाठी जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली, तर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यानंतर मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनोहर शेठ भोईर, जिल्हा महिला आघाडी संघटिका प्रमुख सुवर्णा जोशी, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं. नागोठण्याजवळील मध्यवर्ती असलेल्या वाकण नाक्यावर सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाटण सई ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडचं उद्घाटन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं. अष्टविनायक क्षेत्र पाली, मुंबई, पुणे, गोवा या बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाकण नाक्यावर शेड नसल्याने उन्हात उभं राहावं लागत होतं. या भागात गेल्या 25 ते 30 वर्षात तटकरे साहेबांनी अनेक विकास कामं केलीत. वाकण नाक्यावर प्रवाशांसाठी हक्काचे शेड उभे राहिल्याने समाधान असल्याचं प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी केलं. माझी वसुंधरा अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चौक मध्ये शून्य कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी घंटागाडीचा उपयोग करून ग्रुप ग्रामपंचायत चौक स्वच्छ करू असे आश्वासन सरपंच रितू ठोंबरे यांनी घंटागाडी लोकार्पण सोहळ्यात दिलं. ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी त्यांच्या 15व्या वित्त आयोग निधीतून संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील कचरा गोळा करण्यासाठी नवीन घंटागाडी खरेदी केली. त्याचा लोकार्पण सोहळा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी सरपंच रितू ठोंबरे बोलत होत्या. माणगाव नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण महिला बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं. या कार्यक्रमात आम्ही मताचं राजकारण करत नाही किंवा फक्त निवडणूक आली की समोर येत नाही, आम्ही जनसेवेसाठी सदैव तत्पर असतो असे उद्गार आदिती तटकरे यांनी काढले. यावेळी प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेविका हर्षदा काळे आणि सुमित काळे यांच्या प्रयत्नातून उभारलेला आय लव्ह माणगाव या सेल्फी पॉईंटजवळ सेल्फी घेण्याचा मोह नामदार आदिती तटकरे यांना देखील आवरता आला नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.